महाराष्ट्रातील या डोंगराजवळ पुरलंय शिवरायांचं 144 किलोचं सोन्याचं सिंहासन। छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती राज्यभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आली। स्वराज्याचं स्वप्न पाहून ते सत्यात उतरवण्यासाठी शिवरायांनी मावळ्यांच्या मदतीने मुघल आणि आदिलशाहीला अनेक दशकं झुंजवलं। या संघर्षामध्ये शिवरायांप्रती ईमान राखणाऱ्या हजारो मावळ्यांनी प्राणांची आहुती देखील दिली। 6 जून 1674 रोजी महाराजांचा राज्याभिषेक झाला। स्वराज्याप्रती म्हणून राजमुद्रा, शिवमुद्रा आणि स्वराज्याचं सिंहासन ओळखलं जाऊ लागलं। मात्र या स्वराज्याच्या सिंहासनाचं पुढे नेमकं काय झालं याबद्दल गूढ आजही कायम आहे। स्वराज्याचं मानचिन्ह असलेल्या या सिंहासनानंतर इतिहासात उल्लेख दिसून येत नाही। मात्र या हिरे पाचू माणिकांनी मढवलेल्या 32 मन सिंहासनाचं नेमकं पुढे काय झालं हा प्रश्न उद्भवतच आहे। तब्बल 144 किलो सोन्याच्या सिंहासनाविषयी इतिहासात वेगवेगळे दावे देखील केले जातात। यापैकीच एक दावा म्हणजे हे सिंहासन ब्रिटिशांच्या हाती लागू नये म्हणून पेशव्यांनी ते पुरलं। नेमका हा दावा काय आहे आणि कुठे हे सिंहासन पुरण्यात आलं आहे हे जाणून घेऊ। पेशव्यांच्या कागदांमध्ये सिंहासनाच्या देखभालीच्या खर्चाचा उल्लेख देखील आढळतो। 1797 पर्यंत सिंहासनाची पूजा देखभाल होत होती असाही उल्लेख आढळतो। पण त्यावेळी ते सिंहासन कोणत्या स्वरूपात होतं याचा नेमका उल्लेख सापडत नाही। सिंहासनाविषयी आणखी एका दंतकथात सांगितले जाते। हे 1818च्या काळात घडल्याचं सांगितलं जातं। विशेष म्हणजे हे ते वर्ष आहे जेव्हा पेशवाई संपली आणि सर्व कारभार ब्रिटिशांची हाती गेला। रायगड ब्रिटिशांच्या ताब्यात जाण्याआधी रायगडावरील खंडोजी आणि यशवंता या सरदारांनी आपल्या साथीला काही निवडक माणसं घेतल्याचं सांगितलं जातं। या सगळ्यांनी सिंहासन लाकडी तराफ्यावर ठेवून मेना दरवाजापर्यंत नेलं। तिथून काळकाई खडग्यावर वाघ जबड्यात ते सिंहासन खाली उतरवण्यात आलं। तसेच हे जड सिंहासन पुढे घेऊन जाणं शक्य नसल्याने तिथेच ते पुरण्यात आल्याचं सांगण्यात येतं। खंडोजी आणि यशवंता सरदारांनी 7 मावळ्यांचे परतीचे दोर कापले। नंतर दोघांनीही आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतं। त्यामुळे हे सिंहासन नेमकं कोणत्या ठिकाणी आहे याचा कोणताही पुरावा अथवा साक्षीदार राहिला नसल्याचा दावा केला जातो। पण ही फक्त दंतकथाच आहे। या दंतकथेला कोणताही पुरावा नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचा स्वातंत्र्योत्तर काळातही शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला। 1980-81 मध्ये सध्याची मेघडंबरी उभारण्यात काम हाती घेतलं होतं। मेघडंबरीच्या उभारणीपूर्वी या ठिकाणी पुरातत्व खात्यानं उत्खनन हाती घेण्यात आलं। त्यावेळी तिथं सिंहासनाचा मूळ चौथरा सापडण्याचा दावा देखील करण्यात आला। त्या ठिकाणी एक शिवराई नाणं देखील सापडल्याचं अभ्यासक सांगतात। शिवभक्त असाल तर कमेंटमध्ये जय शिवराय नक्की लिहा।